गुजरातमधून 2000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून मंजुरी। यामुळे राज्यातील व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप। गुजरातमधल्या पांढरा कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिल्यानं शेतकरी आक्रमक। केंद्रानं महाराष्ट्रातल्या कांदा निर्यातीला परवानगी द्यावी, अन्यथा 7, 13 आणि 20 मेच्या निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकरी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार, शेतकऱ्यांचा इशारा। गुजरातचा कांदा मोदींना प्रिय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं उपाशी मरावं ही मोदींची इच्छा। गुजरातमधनं कांदा निर्यातीला परवानगी दिल्यानंतर संजय राऊतांची सडकून टीका। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे पैसे मोदी सरकारकडून थांबवण्यात आले। फक्त गुजरातमध्ये पिकणाऱ्या पांढऱ्या कांद्यावरची निर्यात बंदी उठवली। शरद पवारांची मोदी सरकारवर टीका, तर शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय मोदींनी दूरच ठेवले, पवारांचा मोदींना टोला। गुजरातच्या कांद्याची निर्यात बंदी उठवली म्हणजे सरकारला केवळ गुजरातच्या शेतकऱ्यांची चिंता असल्याचं दिसतंय। असं असेल तर भाजप केवळ गुजरातला जाऊन मतं का मागत नाही, अमोल कोल्हेंचा संतप्त सवाल। गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी, मग महाराष्ट्राच्या कांद्याला का नाही? मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत की अजूनही गुजरातचे मुख्यमंत्रीच आहेत? महाराष्ट्रावर सातत्यानं होणारा अन्याय सहन करणार नाही, सचिन सावंत यांचं ट्विट। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी न मिळाल्यानं नसीम खान यांची नाराजी। खान यांचा काँग्रेसच्या प्रचारकपदाचा राजीनामा। राज्यात काँग्रेसनं एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही। मुस्लिमांची मतं हवीत तर मुस्लिम उमेदवार का नको? नसीम खान यांचा सवाल। मुंबईमधील नाराज काँग्रेस नेते नसीम खान यांना एमआयएमची ऑफर। आमच्या पक्षात आले तर मागतील तिथून तिकीट देऊ। इम्तियाज जलील यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी मुस्लिम समाजाच्या विरोधात द्वेष पसरवतायत। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची पंतप्रधान मोदींवर टीका। धाराशिवमध्ये एमआयएम पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। शहराध्यक्ष अजहर सय्यद यांचा गोलाभाई यांच्यावर आरोप। पक्षात सक्रिय नसलेल्यांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते नाराज। जय भवानी प्रचार गीताबाबत ठाकरे गटाचा फेरविचार अर्ज फेटाळला। प्रचार गीतातील धार्मिक शब्दांच्या आक्षेपावर फेरविचार करण्यासाठी दाखल केलेला अर्ज निवडणूक आयोगानं फेटाळल्याची माहिती। जय भवानी आमची प्रचाराची घोषणा नाही, या घोषणेनं आम्ही मतं मागत नाही, खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेणार सभा। सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। कोल्हापुरात होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी। आज होणारी सभा जोरदार होईल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास। जिथे पंतप्रधान मोदी सभा घेतात तिथे उमेदवार उच्चांकी मतांनी निवडून येतो, त्याचीच प्रचिती कोल्हापूरमध्ये सुद्धा पाहायला मिळेल। हातकणंगलेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विश्वास। छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी कोल्हापुरात येत आहेत। कोल्हापूरच्या जागेवर विरोधी उमेदवार उभं करणं चुकीचं, खासदार संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। स्वतःला निवडणूक हरण्याची भीती म्हणून उमेदवारीची माळ महाराजांच्या गळ्यात। माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची टीका, तर काँग्रेस नेत्यांच्या भूलथापांना शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे बळी पडलेच कसे? क्षीरसागर यांचा सवाल। 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोलापुरात जाहीर सभा। यावेळेला पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काही मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार। पुण्यातल्या 4 मतदारसंघांसाठी 29 एप्रिलला मोदींची सभा। अमित ठाकरे सभेला उपस्थित राहणार, चंद्रकांत पाटलांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।